इंटेन्सिटी E1 इकडे आहे. ओके बेटा, आणि यांनी बनवलेली इंटेन्सिटी E1 E2 इकडेच आहे. मग आता या ठिकाणी दोघांची काय होणार? ॲडिशन. म्हणून फील्ड इंटेन्सिटी ॲट द पॉईंट Q इक्वल टू काय होणार? सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणून दोन पॅरलल चार्जड थिन प्लेट, एकावर जेवढे प्लस चार्ज आहेत तेवढेच जर निगेटिव्ह चार्ज दुसऱ्यावर असतील तर अशा वेळेस दोघांच्या मधलं फील्डच फक्त जिवंत राहतं, मधलंच फील्ड नॉन झिरो असतं, बाहेरचं फील्ड झिरो. याला म्हणतात कॅपॅसिटर. याला कंडेन्सर बनवण्यासाठी हा प्रोसेस वापरतात. म्हणून फील्ड बिटवीन टू पॅरलल प्लेट, फील्ड बिटवीन टू पॅरलल प्लेटला आपण कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर म्हणतोय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, फील्ड बिटवीन टू चार्जड प्लेट, बट कॅपॅसिटर बनवायचं म्हणजे किंवा फील्ड आतमध्ये जर जीवन ठेवायचं असेल तर दोन प्लेटवर कसले चार्ज दिले पाहिजेत? अनलाईक चार्जेस. एकावर प्लस तर दुसऱ्यावर मायनस. दोघांवर लाईक चार्जेस दिले की काय होतं मी सांगितलं. तसं अनलाईक चार्ज दिले तर काय व्हायला लागलं हे पण कळायला लागले तुम्हाला. फक्त फील्ड दोघांच्या मध्येच जिवंत असतं. इथं कसं होतं? दोघांच्या मधलं शून्य झालं होतं आणि दोघांच्या बाजूचं उरलं होतं. आता इथं काय होणार? दोघांच्या मधलंच जिवंत राहते. इकडचं पण शून्य होतं, इकडचं पण शून्य होतं. म्हणजे इथं मधलं शून्य केलं तर बाहेरचं जिवंत ठेवलं होतं. इथं मधलं जिवंत ठेवायचं, बाहेरचं शून्य करायचं आहे. म्हणून आता मला सांगा, या निगेटिव्ह चार्जनं तयार केलेलं फील्ड E2 त्याच्याकडे आणि या पॉझिटिव्हनं तयार केलेलं फील्ड बाहेर, हो नाही? मग दोघांचं व्हॅल्यू मात्र तीच आहे. मग या दोघांचं पुन्हा सबट्रॅक्शन झालं का नाही? हां, यस. मग आता याचं जे फील्ड आहे ना बाळांनो, याचं जे फील्ड आहे ना, पॉझिटिव्ह प्लेटकडनं प्लेट ए कडून प्लेट बी कडे जातं. का बरं? प्लेट ए वर कोणते चार्ज आहेत? पॉझिटिव्ह. आणि प्लेट बी वर कोणते आहेत? निगेटिव्ह. म्हणून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाणारं फील्ड आहे. म्हणून फील्ड इंटेन्सिटी बिटवीन टू प्लेट चार्जड थिन प्लेट इज जस्ट लाईक द parallel field and that field is called uniform electric field. इसीलिए हमने आपको टाइप ऑफ फील्ड में बताया था, नॉन यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन यूनिफॉर्म में रेडियल इलेक्ट्रिक फील्ड, डाइवर्जिंग इलेक्ट्रिक फील्ड, कॉन्वर्जिंग इलेक्ट्रिक फील्ड, रैंडम इलेक्ट्रिक फील्ड, ऐसा बोला था ना. और उसमें एक फील्ड मैंने बोला था यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. जिस फील्ड के अंदर हर जगह पे इंटेंसिटी की डायरेक्शन और उसका मैग्नीट्यूड एक ही होता है, तो यहाँ कहीं पे भी जाओ बच्चों, वहाँ का इंटेंसिटी सेम रहेगा और दिशा एक ही रहेगी. इसीलिए ये यूनिफॉर्म फील्ड बनेगा. यूनिफॉर्म फील्ड बोले तो ये है फील्ड बेटा, इस प्रकार का फील्ड बनेगा. तो फील्ड यूनिफॉर्म बनाना है तो हमें दो प्लेट पैरेलल रखना होगा. एक के ऊपर जितने चार्जेस है उतने निगेटिव चार्जेस दूसरे के ऊपर रखना चाहिए. तो बच्चों, तो थिन प्लेट फील्ड किस प्रकार के बनाते हैं और उसका उपयोग किसके लिए आदमी लेता है? अगर आपको किसी एरिया को शील्ड करना है इलेक्ट्रोस्टैटिक्स फील्ड से, उसका इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी झिरो करना है, तो हमें ऐसी सिच्युएशन पाना होगा. अशा पद्धतीची सिच्युएशन आपल्याला घ्यावी लागेल. जर समजा आपल्याला काही एरियामध्येच फक्त फील्ड आणायचं आहे, बाहेरचं फील्ड शून्य करायचं आहे, तर ही परिस्थिती निर्माण करायची. म्हणून गॉस थेरमचा उपयोग घेतला. केवळ उपयोग घेऊन आपण थांबलो नाही बाळ, त्याचा आपल्या लाईफमध्ये काय उपयोग घेतोय आपण, या सायन्समध्ये आपण काय उपयोग घेतोय, त्याचा पण आपण प्रॉब्लेम्स पण डिस्कशन केलेले आहेत. म्हणून फील्ड बिटवीन टू थिन प्लेट व्हेन दे आर लाईकली चार्जड आणि व्हेन दे आर अनलाईकली चार्जड. तर कुठल्या पॉईंटला किती फील्ड असतं ते झालं. म्हणजे फक्त ॲप्लिकेशनच नाही गॉस थेरमचं, त्याचे ॲप्लिकेशन पण घेतले, त्याच्यावरचे प्रॉब्लेमसुद्धा घेतलेले आहेत. म्हणून फील्ड बिटवीन टू थिन प्लेट झालं. आता लगेच आपण काय करूया, फील्ड ड्यू टू थिक प्लेट्स. ओके बेटा. म्हणून आता थिक प्लेट म्हणलं ना तर काय असतं, थोडासा स्लाइट डिफरन्स असतो बेटा, जास्त नसतो. म्हणून पुढची हेडिंग आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड कसली प्लेट, थिक प्लेट. मग आता थिक प्लेट, आता कुठल्या प्लेटला थिक म्हणाल? जर समजा एखाद्या प्लेटवर चार्ज, इकडचे चार्ज इकडे फील्ड तयार करतात, तिकडचे चार्ज तिकडे फील्ड तयार करत असतील तर त्या प्लेटला आपण थिक म्हणाल. मग आता मला सांगा बाळांनो, इथं तुम्हाला जसं
गॉसियन एरिया काढत असताना सिलेंडर ड्रॉ केलं आणि पलीकडनं पण ड्रॉ करावा लागला का? दोन्ही बाजूला DS घ्यावं लागलं का नाही? मग इथं गरज आहे का आता? नाही, कारण तिथं थिन प्लेटमध्ये काय झालं होतं, ते चार्जेस दोन्ही बाजूने उघडे होते ना, कारण त्या एका चार्जनं दोन्ही बाजूला फील्ड तयार केलं होतं ना. तसं इथं होणार नाही. आता बघा, हे फळं आहे, या फळ्यावर चार्जेस इकडचे इकडे तयार करतील आणि पाठीमागचे पाठीमागे फील्ड तयार करतील. मग आता मला काय करायचं आहे, क्लोज्ड एरिया घ्यायचा आहे. तर मी काय करणार, असा एरिया DS घेणार आणि सिलेंड्रिकल एरिया मांडणार. आता जेवढा एरिया DS आहे त्याने इथं एनक्लोज केलं आहे. आता हे चार्जला इकडनंच उघडे आहेत ना, मग ही इकडले चार्ज इकडनं उघडे आहेत, मग इकडनं झाकणार ना त्याला. पलीकडनं झाकण्याची गरज आहे का यांना? नाही. म्हणून थिक प्लेट जर असेल तर थिक प्लेटवर, कुठल्या प्लेटला थिक म्हणतोय, ज्या प्लेटवर बसलेले चार्जेस ज्या दिशेला बसले त्या दिशेतच फील्ड तयार करत असतील तर त्याला आपण थिक म्हणतोय. चला मग विद्यार्थ्यांनो, आता आपण फील्ड ड्यू टू थिक प्लेट काढूया आणि दोघातला फरक पण लक्षात येईल तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, फील्ड ड्यू टू थिक प्लेट म्हणजे काय करायचं, हे दोन प्लेट एकत्रित करायचं आहे ना. मग तो काय झाला, इकडचा इकडे, इकडचा इकडे तयार झाला बघा. आणि तेच फॉर्म्युला येतो का नाही पहा, हाच फॉर्म्युला येतो का नाही पहा बाहेरच्या पॉईंटचं. ठीक आहे, आपलं गॉस थेरम वापरायचं हे लक्षात ठेवा. म्हणून पुढची हेडिंग आहे फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक चार्जड थिक प्लेट. जाणून बुजून सांगितलेलं असतं थिक प्लेट. तर थिक प्लेटचा अर्थ काय, तर हा जर थिक प्लेट असेल म्हणजे दोन लेअर असतील. हे वरची केस बघा, दोन लेअर असतील, इकडचे चार्जेस इकडे फील्ड तयार करणार आणि पाठीमागचे चार्जेस इकडे फील्ड तयार करणार. मग आता सांगा, मी इथला P पॉईंट जर घेतला, हे बघा बाळांनो, हे थोडंसं जाड घेतोय असं, हे थिक प्लेट घेतलं. ठीक आहे. मग आता इकडच्या चार्जेसनं काय केलं, इकडे फील्ड तयार केलं. मग आता मी एरिया DS मांडणार, मानावं लागतं. सिलेंड्रिकल एरिया घेतला, घ्यावं लागतं. मग यांनी एनक्लोज केलेले चार्जेस म्हणजेच किती राहणार, याला इकडनं एनक्लोज करायची गरज आहे का? नाही. मग हा पण एरिया DS, मग इंटेन्सिटी E राहणार. इथला पॉईंट P आहे, एरिया DS आहे. मग फ्लक्सेस थ्रू एरिया DS म्हटल्यानंतर फ्लक्सेस थ्रू DS एरिया इक्वल टू E इंटू DS कॉस ऑफ थिटा. पुन्हा थिटा हा 0 झाल्यामुळं हा सिलेंड्रिकल ॲक्सिस आहे, पुन्हा थिटा 0 झाल्यामुळं कॉस थिटा 1 होतो. म्हणून फ्लक्सेस थ्रू एरिया DS इक्वल टू E इंटू DS. पण विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा आता, दुसरा एरिया DS आहे का याला एनक्लोज करणारा? या चार्जेसला फक्त यानंच एनक्लोज केले ना, कारण इकडनं ते क्लोज आहेत, ऑलरेडी क्लोज आहेत, तिकडनं उघडे नाही आहेत. पण आता इकडे एरिया घेण्याची गरज पडणार नाही. हाच फरक आहे दोघांमधला. चला मग, सिंपल झालं, इथंच मिळालं तुम्हाला. आता याच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण हा एरिया DSच गॉसियन एरिया झाला तुमचा. मगाशी कसं होतं, इकडे पण उघडं होतं ना, म्हणून किती गॉसियन एरिया झालता, 2DS गॉसियन एरिया झालता. आता इथं फक्त एकच DS गॉसियन एरिया झाला, संपलं. इथंच थांबावं लागलं. मग इथंच आपल्याला आठवण करावं लागली कुणाला, गॉस थेरमला. मग अकॉर्डिंग टू गॉसेस थेरम गॉसियन एरियाच DS आहे, स्वतः तो DSच आहे. म्हणून DS इक्वल टू काय, Q'/ε0. मग तुम्हाला माहीत आहे सिग्मा चार्जेस किती एरियावर, एक एरियावर. युनिट एरियावर सिग्मा, तर DS एरियावर किती, तर सिग्मा इंटू DS. म्हणून इथं काय घेणार तुम्ही, सिग्मा इंटू DS/ε0. मग फ्लक्सेस थ्रू एरिया DS म्हणजे गॉसियन एरिया. दोघांच्या लेफ्ट साईड सारख्या आहेत, राईट हँड साईड सारख्या आहेत. DS कटला, उत्तर मिळालं, संपलं. आला का बघा तो फॉर्म्युला. म्हणजे तुमचा पॉईंट इकडे असला काय, हा फॉर्म्युला, इकडे जरी असला तरी हाच फॉर्म्युला. म्हणून फील्ड ॲट R σ/ε0, फील्ड ॲट P σ/ε0. ओके. आणि हे दोन थिन मिळून थिक बनवलेला आहे. दोघांचा मध्ये मात्र फील्ड 0 आहे ना. म्हणून हा जर थिक जर घेतला तरी त्यासारखं फील्ड तयार होतं. दोघांच्या मध्ये फील्ड 0 असतं, फील्ड इकडे आणि इकडे तयार होतं. मग इथं बाहेर किती, तर थिक प्लेटच्या बाहेरचं फील्ड किती आलं, σ/ε0. ओके बेटा. तर हे असंच तुम्ही थिक प्लेटसाठी सुद्धा तयार करू शकता.
पण तुम्हाला कंडेन्सर बनवायचा असेल तर थिन प्लेटचाच विचार करायचा असतो. ओके, तर हे एक फर्दर ॲप्लिकेशन म्हणून तुमच्यासमोर ठेवलं. आता जाऊया. बघा मित्रांनो, गॉस थेरम आपण कुठं कुठं वापरलं? चार्ज स्पिअरसाठी वापरलं, सिलेंडरसाठी वापरलं, शीटसाठी वापरलं. आता वेळ आहे कुठल्याही प्रकारच्या चार्जर बॉडीसाठी वापरूया, हो ना? हां, पण एक मात्र लक्षात ठेवावं लागतं, उगं स्वातंत्र्य दिले म्हणजे कुठेही जाऊन काही करता येत नाही आहे, म्हणून काही नियम पण पाळावे लागतात. समजा तुम्हाला कुठल्याही आकाराच्या चार्जर बॉडीचं फील्ड शिकायचं असेल तर तुम्हाला पहिली काळजी घ्यावी लागेल, त्याच्यापासून दूर जायला जमत नाही. ओके, म्हणून फील्ड ड्यू टू चार्जड कंडक्टर ऑफ एनी शेप, कुठल्याही आकाराच्या चार्जड कंडक्टरनं बनवलेला फील्ड इंटेन्सिटी शिकायचं आहे आपल्याला. मग काय प्रिकॉशन सांगितलं की तुम्हाला फील्ड मिळेल पण जास्त दूरचं फील्ड काढता येणार नाही तुम्हाला. म्हणून फील्ड ड्यू टू चार्जड कंडक्टर ऑफ एनी शेप नियर द सरफेस. ओके बेटा, मग चला, म्हणून लास्ट हेडिंग आहे गॉसेस थेरमचं शेवटचं ॲप्लिकेशन म्हणायला काही हरकत नाही आहे. फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिकली चार्जड बॉडी ऑफ एनी शेप, चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप, एनी शेपनं चार्ज कंडक्टरनं बनवलेलं फील्ड शिकूया. चला मग, कन्सिडर अ कंडक्टर ऑफ इरेग्युलर शेप, कुठल्याही आकाराचा एक कंडक्टर घेतोय विच इज चार्जड बाय सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. म्हणून हेडिंग टाकत असताना इकडे घेतो हेडिंग, तर हेडिंग इकडे आहे फील्ड ड्यू टू हा जनरल फॉर्म्युला निघतोय बरं शेवटी. ओके, तुम्हाला साईज आणि शेपचं जर देणं घेणं नसेल ना तर पटकन याला आठवण करायची. फील्ड ड्यू टू चार्ज कंडक्टर म्हटलं की पटकन याला आमंत्रित करायचं. फील्ड ड्यू टू चार्जड कंडक्टर. ओके, कंडक्टर, मग एनी शेप, कुठल्याही आकाराचा असू द्या. ओके, जनरल फॉर्म्युला काढायला लागलोय. मग आता एनी शेपचा चार्ज कंडक्टर मी घेतो. कन्सिडर दिस चार्ज कंडक्टर. हा चार्ज कंडक्टर घेतला, इरेग्युलर शेपचा आहे, कुठल्या आकाराचा, दगडासारखा असू शकतो कुठल्याही. ओके, चला मग आता मी काय करणार, याच्यावर चार्जेस दिलेत. आता कंडक्टर असल्यामुळे चार्जेस कुठं बसणार? सरफेसवर बसणार. मग चार्ज कंडक्टर सरफेसवर बसलाय, मला सांगा कुठल्या आकाराचा आहे? हे इरेग्युलर शेपचा आहे, हो ना? मग आता सर्वीकडे सारखेच बसतील का? नाही, कारण जिथं कर्व जास्त आहे तिथं सरफेस चार्ज डेन्सिटी जास्त राहणार, जिथं प्लेन सरफेस आहे तिथं सरफेस चार्ज डेन्सिटी कमी राहणार. कारण इथलं डिस्ट्रीब्युशन रेअर आहे, इथं कॉम्पॅक्टली आहे. म्हणून तुम्हाला मागे सांगितलं होतं चार्ज डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्म असतं आणि नॉन युनिफॉर्म. इरेग्युलर बॉडीमध्ये नॉन युनिफॉर्म असतं, इथं नॉन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन असल्यामुळं आपणाला दूर जाता येत नाही. म्हणून हे सरफेस चार्ज डेन्सिटी, इथली सरफेस चार्ज डेन्सिटी वेगळी राहणार, इथली सरफेस चार्ज डेन्सिटी वेगळी राहणार, इथली सरफेस चार्ज डेन्सिटी वेगळी राहणार, इथली सरफेस इथली वेगवेगळी राहणार आहे. म्हणून आता आपण ज्या पॉईंटचं इंटेन्सिटी काढतोय ना, ज्याच्यासाठी तुम्ही गॉस थेरम वापरणार ना, तो दूर घेतला ना तर काय होऊ शकतं? डिस्कंटिन्यू होऊ शकतं. जिथंपर्यंत तुम्ही इंटिग्रेशन वापरणार आहात तिथंपर्यंत कंटिन्युअस असलं पाहिजे. मग तुम्ही जर मोठा एरिया घेतला तिकडचा तर हे बघा, इथली चार्ज डेन्सिटी वेगळी, इथली चार्ज डेन्सिटी वेगळी येऊ शकते ना. म्हणून चार्ज डेन्सिटी समान ठेवण्यासाठी तुम्हाला जवळला पॉईंट घ्यावा लागतो. मग चला मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठली इंटेन्सिटी काढायचं आहे? इथली. ओके, इथली काढा. ठीक आहे ना? मग आता जास्त लांब पसरायचं नाही. ओके, मग आता मी काय करतोय, पी पॉईंट कन्सिडर केला, ज्या ठिकाणचा इंटेन्सिटी काढायचं आहे. मग तिथला इंटेन्सिटी काढण्यासाठी आपण काय करणार? गॉस थेरम वापरायचं आहे, त्याला विसरायचं नाही. आपण कशाला निघालो, गावाचं नावच विसरायचं नसतं. आपण ज्या गावाला निघालो त्या गावाचं जर नाव विसरलं तर आपण वेडे झालो, आपण पोहोचू शकत नाही त्या गावाकडे. तसं आपलं मेन उद्दिष्ट आहे गॉस थेरमचे ॲप्लिकेशन शिकणं, म्हणजे गॉस लॉ अप्लाय झालाच पाहिजे. उगा आपण कंडक्टर घेतला, त्याच्यावर चार्जेस ठेवले, काय करायला हेच विसरून गेलं, जमणार नाही. म्हणून पी पॉईंटला इंटेन्सिटी काढायचं आहे. मग पी पॉईंटची इंटेन्सिटी काढण्यासाठी गॉस थेरम वापरायचं आहे, तर क्लोज्ड एरिया घ्यावं लागतं का नाही? त्याचा छोटा तुकडा DS असला पाहिजे का नाही? आणि त्यांनी एनक्लोज केलेले चार्जेस माहीत पाहिजे का नाही? हां, मग तेच प्रिपरेशन. म्हणून एरिया DS, क्लोज्ड एरिया DS, सिलेंड्रिकल घेतला, सिलेंड्रिकल एरिया DS घेतला, मग हा सुद्धा DSच राहणार.
याच्यावर चार्ज आहेत का, याच्यावर चार्ज आहेत, याच्यावर चार्ज आहेत, म्हणून हा चार्ज एरिया ds आणि हा आपण मानलेला एरिया ds हे फील्डमधला एरिया आहे आणि हे चार्ज बॉडीचा एरिया आहे. दोघांना जवळ घेतल्यामुळे दोघांचा साईज कसं राहणार, सेमच राहणार, दोघांचा एरिया सेमच राहणार. हा एरिया ds असेल तर हा सुद्धा ds. आता सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट दिस पॉईंट जर ई मांडला असेल आणि हा फील्डमधला एरिया ds घेतला असेल तर आता गॉस थेरम वापराय करा. अकॉर्डिंग टू मायकेल फॅराडेज फ्लक्सेस अगोदर काढूया, मग गॉस थेरमला आवाज देऊया. मग फ्लक्सेस थ्रू एरिया ds इक्वल टू ई ds कॉस ऑफ थीटा आहे ना. पुन्हा एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटी सेम डायरेक्शनमध्ये असल्यामुळं थीटा 0 झाला आणि म्हणून इथं पुन्हा ई इंटू ds है ना बाळांनो. यस, एक नाव दिलं. आता दुसरा एरिया कोणता आहे का याला एनक्लोज करणारा, ऑलरेडी इकडनं तर बंदच आहे ते, मग ओपन कुणीकडनं, एकीकडनंच ओपन आहे म्हणून एकीकडनं झाकलं आपण आहे का नाही. म्हणून याला एनक्लोज करणारा हा एरिया आहे, स्वतः dsच फक्त, दुसरा नाहीच आहे ना. म्हणून आता मग हाच गॉसियन एरिया झाला. मग चला आता याने एनक्लोज केलेले चार्जेस किती आहेत माहीत होतील का, टोटल चार्ज दिलेत हो एवढे, पण सर्वच्या सर्व थोडं त्याने एनक्लोज केले नाही. मग एरिया dsवर किती चार्ज एनक्लोज केले, तर इथली जी डेन्सिटी असेल ती. आता इथली डेन्सिटी मी सिग्मा मानलं आहे ना. मग सिग्मा जर चार्ज डेन्सिटी या एरियाची असेल तर याच्यावर किती चार्ज बसले, सिग्मा इंटू ds. म्हणून फ्लक्सेस क्यू डॅश चार्ज एनक्लोज्ड बाय दिस एरिया इक्वल टू सिग्मा इंटू ds. म्हणून अकॉर्डिंग टू गॉसस थेरम फ्लक्सेस थ्रू एरिया क्लोज्ड एरिया ds इक्वल टू क्यू डॅश अपॉन एप्सिलॉन नॉट, म्हणजेच सिग्मा ds अपॉन एप्सिलॉन नॉट है ना बेटानो. म्हणजेच याचा अर्थ दोघांच्या व्हॅल्यू पुटअप केलात तर काय आलं, मगाशी जे आलं ना तेच. म्हणून एनी शेपचा जर चार्ज कंडक्टर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हा. पण लक्षात ठेवा मी पी पॉईंट इकडे घेतलाय, इथं घेतलाय, म्हणून इथला सरफेस डेन्सिटी सिग्मा घेतला तर तो फॉर्म्युला, असा अर्थ नाही बरं. समजा मी इथं घेतला पी तर इथला चार्ज डेन्सिटी लागू पडतो का, इथं नाही. इथली सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा 2 असू शकते, इथली सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा 3 असू शकते. तर ज्या ठिकाणचा पॉईंट तुम्ही घेतलाय ना त्याच ठिकाणची सरफेस चार्ज डेन्सिटी घ्या, राईट बेटानो. म्हणून दूर गेलात की मग मिक्स होते त्याच्यात, मग तुम्हाला ते काढता येणार नाही. म्हणून फील्ड आउटसाइड द चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप नियर क्लोज पॉईंटचं म्हणजे सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. मग आता चला बरं हे फॉर्म्युला बरोबर आहे का नाही टॅली करून बघू. समजा आपला हा सरफेस एरिया स्पेरिकल राहिला असता आणि आपण त्या स्पिअरच्या जवळ आहोत, अतिशय जवळ आहोत, क्लोज म्हणले बरं हे काढताना, जवळ आहोत म्हणजे सरफेसच्या जवळ आहोत. मग सांगा बरं सरफेसच्या जवळ असता तर तुम्ही कोणत्या बॉडीला तुम्ही चार्ज दिलेत, स्पिअरला, तर सिग्माची किंमत काय घेतलं असतं, क्यू अपॉन 4πr². मग टाका सिग्माची किंमत ही, तुम्हाला उत्तर भेटतं का नाही बघा. जे फॉर्म्युला तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जड स्पिअर ऑन द सरफेसचा आहे तोच भेटला का नाही बघा. कारण आपण सरफेसच्या जवळ आहोत म्हणजे सरफेसचाच फॉर्म्युला लागू पडतो. म्हणून इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ द चार्जड स्पिअर जर विचारलं तर क्यू अपॉन 4πε0r² आहे का नाही बघा. थोडंसं सिंहावलोकन करून बघा, पाठीमागे आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ चार्जड स्पिअर, तोच आला का नाही बघा याच्या साह्यानं. का, सिग्मा हा सरफेस चार्ज डेन्सिटी असतो. मग आपण क्यू चार्जेस अख्ख्या त्या स्पिअरला दिलेत तर किती एरियाला दिलेत, 4πr² दिलेत. क्यू चार्जेस तर युनिट एरियावर किती बसले, क्यू अपॉन 4πr², म्हणजे सिग्माची किंमत ही ठेवा, इथं आणा, भेटला फॉर्म्युला. असंच नाही बाळानो, समजा हा सिलेंडर राहिला असता तर काय केलं असतं, तर सिलेंडरचा सरफेस एरिया 2πrl. ओके, म्हणून सिलेंडरसाठी सिग्माची किंमत क्यू अपॉन 2π r इंटू एल, आणि क्यू अपॉन एल म्हणजेच कोण आहे, लॅम्बडा, लिनियर चार्ज डेन्सिटी. मग लॅम्बडा अपॉन 2πr त्याची रेडियस. मग बघा सिलेंडरच्या बाहेर सरफेसवरचं फील्ड इंटेन्सिटी लॅम्बडा अपॉन 2ε0r आहे का नाही बघा तुम्ही.
हेच फॉर्म्युले आहेत सिलेंडरच्या सरफेसवरचं इंटेन्सिटी. म्हणून हा जो फॉर्म्युला काढला आहे जनरल फॉर्म्युला आहे, कुठल्याही चार्ज कंडक्टरसाठी आहे. पण प्रोव्हाइडेड दॅट द पॉइंट शुड नॉट बी फार फ्रॉम द सरफेस, इट मस्ट बी क्लोज टू द सरफेस. हा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यातनं घ्यायचा बाळांनो. संपलं. म्हणजेच गॉसेस थेरमचे ॲप्लिकेशन संपलेत. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू स्पियर झाला, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिलेंडर झाला, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थिन शीट झालं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थिक झालं आणि इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू एनी चार्ज कंडक्टर नियर द सरफेस हे पण संपलं. इथं आपला इलेक्ट्रिक फील्ड नावाचा कन्सेप्ट संपला. म्हणजे आपण पहिला जो भाग सुरुवात केला होता इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड, इथं पूर्णतः इलेक्ट्रिक फील्ड संपलेलं आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, इलेक्ट्रिक चार्ज आणि फील्ड जरी संपला असेल, परंतु प्रश्न विचारणारा काय म्हणतो, एखाद्या कंडक्टरला तुम्ही चार्जेस दिलेत ना, हां, मग त्या चार्ज कंडक्टरनं तुम्हाला पकडून धरले ना त्या चार्जेसला, हां, मग तुम्ही काही ना काही चार्जेस दिलेत म्हणजे चार्जसोबत एनर्जी पण बसल्या का नाही, हां. मग आता सांगा, एखाद्या बॉडीला तुम्ही चार्ज दिलात तर ती बॉडी दुसऱ्या येणाऱ्या चार्जला काय करते, रिपेल करते, है ना बेटानो. हां, मग एखाद्या बॉडीला तुम्ही चार्ज करताय तर पहिला चार्ज दिला की पाठीमागून येणाऱ्या चार्जेसला तो रिपेल करतो. माझा तुम्ही काय करणार, त्याला पण पुन्हा बसवायचं आहे तुम्हाला, तर नक्कीच तुम्हाला वर्क करावं लागतं का नाही, का, कारण फोर्स ॲक्ट करतं ते. म्हणून एखादा चार्जर बॉडी किती फोर्स ॲक्ट करतो. आता बघा ना मित्रांनो, आपण एखाद्या बॉडीवर चार्जेस दिले, समजा ती इलॅस्टिक बॉडी असेल, वीकली इलॅस्टिक असेल, जस्ट लाईक बबल, सोप बबल असेल समजा, ओके, आणि तो वीकली इलॅस्टिक असतो ना सोप बबल. मग आता त्याच्यावर जर चार्जेस दिले तर काय होऊ शकतं, तुम्ही क्यू चार्जेस दिलेत, पॉझिटिव्ह चार्जेस दिलेत, तर सर्व सरफेसवर पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट होणार. बघा बरं विद्यार्थ्यांनो, चार्ज बॉडीची परिस्थिती काय होते त्याच्यावर काही संकल्पना आहेत. एखाद्या बॉडीला जर तुम्ही चार्ज दिलात तर ते चार्जेस ऑन द सरफेस बसतील आणि एकमेकांना रिपेल करतील. का, कारण पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे, सर्वीकडे पॉझिटिव्ह चार्जच बसला आहे, तर ते रिपल्शन असल्यामुळं ते दूर जाण्याचा प्रयत्न करतील, त्या बॉडीचा साईज वाढेल. म्हणून एखाद्या वीक इलॅस्टिक बॉडी जस्ट लाईक द सोप बबलला जर तुम्ही चार्जेस देण्याचा प्रयत्न केलात तर साईज ऑफ दॅट बबल इन्क्रीजिंग. जर समजा लिमिटच्या बाहेर दिला तर ते फटकन फुटून जाईल. म्हणून एखाद्या वीक इलॅस्टिक बॉडीला जर तुम्ही चार्जिंग दिलात तर कदाचित त्याचं डिफॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल. चार्ज देण्याच्या अगोदरचं साईज आणि चार्ज दिल्यानंतरचं साईज तुम्हाला बघायला मिळेल. हां, जर स्ट्रॉंग इलॅस्टिक असेल तर कदाचित त्याचं काय भेटणार नाही, तुम्हाला साईज बदललेलं भेटणार नाही, पण फोर्स ॲक्ट होणार तिथं नक्कीच. ओके, म्हणून एखाद्या चार्ज बॉडीच्या युनिट एरियावरचा फोर्स काढायचा आहे. कारण आत्ताच सांगितलं ना, एखाद्या सोप बबलवर चार्ज दिले तर त्याचा साईज वाढतो. का वाढला, कारण त्याच्या सरफेसवर बाहेरच्या दिशेत प्रेशर ॲक्ट झालं, फोर्स लागला. म्हणून फोर्स ॲक्टिंग, नॉर्मल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया ऑफ द चार्जर बॉडीला प्रेशर म्हणतो आपण. ओके, म्हणून त्याला दुसरं प्रश्न आहे, मेकॅनिकल फोर्स, मेकॅनिकल प्रेशर ॲक्टिंग ऑन द चार्जर बॉडी, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर सुद्धा म्हणतात बाळांनो. म्हणून आजची न्यू हेडिंग आहे आपली गॉस थेरमच्या ॲप्लिकेशन नंतर. आता जाऊया, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर ऑन द चार्जर बॉडी. म्हणून चार्जर बॉडीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर काय असतं ही संकल्पना आहे. त्याला दुसऱ्या नावानं असं पण म्हणतोय, मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया म्हणतोय. तिसरं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्ट्रेस म्हणतोय. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस किंवा मेकॅनिकल वर्क, मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया अशी हेडिंग आहे. म्हणून कुठलीही हेडिंग द्या, मी अशी एक वेगळी हेडिंग देतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर. मेकॅनिकल प्रेशर शिकला असेल, पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर काय प्रकार आहे, एखाद्या बॉडीला चार्ज दिल्यानंतर ती बॉडी, त्या बॉडीवरच्या एरियावर बाहेरच्या दिशेत प्रेशर ॲक्ट होत असतं.
म्हणून प्रेशर इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर म्हणायचं का, त्याच्यावर बसलेले चार्ज स्टॅटिक असतात आणि स्टॅटिक चार्जनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये शिकतो आणि त्या इलेक्ट्रिक चार्जवर बसलेल्या चार्जेसनं एक्झर्ट केलेला प्रेशर म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेशर असं म्हणतोय. लक्षात घ्या बाळांनो, समजा हा चार्जर बॉडी आहे. ओके, हां, मग आता काय होणार, त्याच्यावर चार्जेस दिलेत. कोणते चार्ज दिलेत? क्यू चार्जेस बसलेत, हे क्यू चार्जेस. मला सांगा, हे बसलेले जे चार्जेस आहेत ना, हे गप्प बसतील का? हो नाही, एकमेकांना काय करतील? रिपेल. का बरं? सारख्याच गटाचे आहेत ना, ते सारख्याच जीन्स आहेत ना त्यांच्यामध्ये. लाईक चार्जेस रिपेल इच अदर आहे ना, म्हणून लाईक चार्जेस रिपेल इच अदर. म्हणून काय होणार, आता हे चार्ज याला रिपेल करणार, मग हा याच्यावर फोर्स लावणार, हा याच्यावर फोर्स लावणार, हा याच्यावर फोर्स लावणार. मग असे जर अनेक चार्जेस जर एकमेकावर जर फोर्स लावू लागले तर काय होऊ शकतं, तर या एकमेकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार ना, मग याचा साईज काय होऊ शकतो? वाढू शकतो, असा मोठा साईज होऊ शकतो. मग मला सांगा, हे फोर्स काढणं गरजेचं आहे. मग नॉर्मल फोर्स ॲक्टिंग युनिट एरिया ऑफ दिस चार्जर बॉडीला काय म्हणतोय? प्रेशर. ओके बाळांनो, मग चला आता हे काम करण्यासाठी आपण जाऊया. कन्सिडर अ चार्जड बॉडी चार्जड बाय प्लस क्यू चार्जेस. प्लस क्यू चार्जनं चार्ज केलेली बॉडी आहे. मग आता सर्वात महत्त्वाचं बघा, मला युनिट एरियावरचा फोर्स काढायचा आहे. मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरियालाच मी काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेशर म्हणणार आहे. आता युनिट एरियावरचा फोर्स काढण्यासाठी मी काय करतोय? एरिया डी एसवरचा फोर्स काढूया अगोदर. मग एरिया डी एसवरचा जर फोर्स माहीत झाला, एरिया डी एसवरचा जर फोर्स माहीत झाला, तर युनिट एरियावरचा फोर्स काढण्यासाठी तुम्ही काय करणार? फोर्स अपॉन एरिया डी एस घेणार. म्हणून सोपं आहे ना. म्हणून फोर्स अपॉन डी एस काढलात की तुम्हाला काय भेटेल? युनिट एरियावरचा फोर्स. त्यालाच काय म्हणाल तुम्ही? प्रेशर. ओके, मग ही वाटचाल करायचं आहे ना. हां, चला मग एक एक काम करूया आपण. या विद्यार्थी मित्रांनो, कन्सिडर चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप चार्जड बाय सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. ओके, मग आता तुम्हाला एरिया डी एस कुठला घेणार? त्याच्यावरचा सिग्मा घ्यायचा. बरं, कन्सिडर एरिया ऑफ द चार्जड बॉडी हॅव्हिंग चार्ज डेन्सिटी सिग्मा. या ठिकाणची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा मांडलं मी. मग आता हा एरिया डी एस घेतला. आता मला याच्यावरचा फोर्स काढायचा ना बाळांनो. फोर्स ऑन एरिया डी एस काढायचा आहे. नंतर बघू युनिट एरियावरचा फोर्स कसा काढायचा ते. मग या आता एरिया डी एसवरचा फोर्स काढण्यासाठी चला, कोण ॲक्ट करतं रे याच्यावर फोर्स? का ॲक्ट करतात? या पृथ्वीच्या पृष्ठभागावर माणूस जिवंत राहतो हे माहीत असताना सुद्धा माणसामध्ये भेदभाव सुरू आहेत. माणसामध्ये जलशी आहे. माणसामध्ये स्वार्थ आहे. हा देश माझाच पाहिजे, ही जमीन माझीच असली पाहिजे, हा खूप मोठा स्वार्थ आहे. सर्वांची आहे म्हणून बसणार नाही आहेत आपण. म्हणजेच याचा अर्थ एवढं सर्व जाणून असून सुद्धा पृथ्वी ही मानवी जीवनासाठीच उपयुक्त आहे, नाही सर्व सजीवाचा अधिकार या पृथ्वीवर आहे. एवढं असताना सुद्धा माणूस स्वार्थासाठी माझ्या देशासाठी मीच जगला पाहिजे, मग दुसऱ्याने जगलं न पाहिजे, या पृथ्वीवर दुसरं कोणीच राहिलं न पाहिजे, हा जो स्वार्थ आहे. मग एकमेकाचे आक्रमण करणं, त्याच्यावर बॉम्ब टाकणं, त्यानं याच्यावर टाकणं, युद्ध नावाची संकल्पना. हे कशासाठी? सर्वजण एकाच सरफेसवर आहोत ना, मग सर्व चार्ज एकाच ह्याच्यावर आहेत ना, मग गप्प बसायला पाहिजे ना. जसं हे चार्ज गप्प बसत नाहीत तसं माणूस, कारण प्रत्येकाला मोठेपणा वाटतो, माझ्याकडे संपत्ती जास्त असावी असं वाटतं. पण सर्वांनी जर वाटून घेतलं तर समाधानानं जगतो ना. पण तसं नाही आहे. माझ्या भावाकडे नसलं पाहिजे, माझ्याकडे असलं पाहिजे. हा जो स्वार्थ आहे ना, तोच स्वार्थ तिथं जागृत होतो. मग मला सांगा, भारताचा सैनिक भारताच्या या काय भूमीमध्ये काही हे करेल का? युद्ध करेल का? नाही. म्हणजे भारताचा सैनिक बॉम्ब टाकायचा तर भारताच्या जमिनीवर टाकू शकतो का? नाही टाकू शकत. मग काय करतं ते? परकीयांच्या जमिनीवर टाकतं. अगदी तसंच आता तुम्हाला कुणावरचा फोर्स पाहिजे? एरिया डी एसवरचा. ओके, मग आता एरिया डी एसवरचा फोर्स पाहिजे ना, कोण ॲक्ट करणार? त्याच्यावर कोण फोर्स लावणार आणि का लावणार? आता बघा, काचं पण उत्तर सांगतोय तुम्हाला आपल्या दुश्मन राष्ट्रावर बॉम्ब टाकायचा आहे. ओके, हां, हे काम तुम्हाला दिले, तुम्ही ॲज अ सोल्जर आहात.
आता काय करणार तुम्ही? मग तो बॉम्ब घेऊन जाताना तुम्ही तुमच्या जमिनीवर टाकणार का? नाही. कंपल्सरी ठरलंय आपल्या भारताच्या जमिनीच्या या बॉर्डरच्या पलीकडे टाकायचं आहे. मग आता तुम्हाला पलीकडे टाकायचं आहे म्हणून तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही डोळे झाकून कुठे नेऊन टाकून येणार का? नाही. म्हणजेच तुम्हाला बॉम्ब टाकायचा आहे परक्यांच्या भूमीवर, परंतु कुठेही टाकाल का? तर नाही. तर कुठं टाकला पाहिजे मग? जिथं तुम्हाला जास्तीत जास्त त्यांचे लोक मरतील तिथं टाकावं लागतं ना. म्हणून बघा, माणूस हा जमिनीवर बॉम्ब टाकतोय, पण हेतू काय आहे? माणसावर टाकला पाहिजे, आहे का नाही? म्हणजे हा माणूस त्या जमिनीवर का टाकतोय? कारण तिथं माणसं राहतात म्हणून. म्हणून आता बघा ना, या एरियावर फोर्स का लावतोय? कारण त्या एरियावर पण चार्जेस बसलेत म्हणून. मग कोण लावणार? दुसऱ्या एरियावरचे चार्जेस. लक्षात येते का मी काय उदाहरण दिलं? म्हणजे पृथ्वी एकच आहे. पृथ्वीवर काही भागात इंडिया आहे, काही भागात दुसरे देश आहेत, पर सर्वांचाच हा पृथ्वी आहे. ओके. मग आपण काय करतो? आता आपणाला आपला दुश्मन कुठला तरी एक देश असतो, आहे का नाही? आपण काय करायचं असतं? इथून त्याच्यावर नेऊन बॉम्ब टाकायचा असतो. म्हणजे ठरलं हा त्याच्यावर युद्ध करणार, त्याच्यावर काय म्हणतो आपण त्याला, काय आक्रमण करणार. मग हा देश त्याच्यावर आक्रमण करत असताना रिकाम्या जागी जाऊन आक्रमण करतो का? नाही. का करतो मग? आता मला सांगा, अमेरिकेनं जपानच्या एका ठिकाणी बॉम्ब टाकला, आहे का नाही? त्याच्या मागचं कारण काय ते असू द्या, त्या ठिकाणची त्या परिस्थिती काय असेल. मला सांगण्याचं इंटेन्शन हे आहे, त्यांनी का कुठे रिकाम्या जागी नेऊन टाकला का बॉम्ब? नाही. त्याचा हेतू काय होता? तिथले लोक मारणे, त्यांना त्रास देणे, हा हेतू होता. तसंच एका माणसानं दुसऱ्या माणसावर बॉम्ब टाकलाय, एका माणसानं दुसऱ्या माणसावर आक्रमण केलेलं आहे. जमिनीवर नाही, माणसावर आक्रमण केलेलं असतं. आणि म्हणून तसंच आता या एरिया DS वर फोर्स का लागतो? त्याच्यावर चार्जेस असल्यामुळं. कोण लावतं? त्याच एरियावरचे चार्जेस लावतील का? नाही. कोण लावणार मग? दुसऱ्या एरियावरचे चार्जेस. आपल्या भारत देशावर आक्रमण झालं तर भारतीयानं करतात का? नाही. कोण केलं? नक्कीच परकीय असतील, आहे का नाही? अगदी तोच कन्सेप्ट बाळांनो येतं. मग आता एरिया DS, या आता एरिया DS वरचा फोर्स काढायचा आहे ना. हां. मग एरिया DS वर फोर्स कोण लावणार? तर एरिया DS वरचे चार्ज लावणार का? नाही. फोर्स लावणारे चार्ज आहेत, फोर्स लावून घेणारे चार्जेस आहेत. ओके. मग चला, मग तुम्हाला कुणावरचा फोर्स काढायचा आहे? एरिया DS वरचा. मग कोण लावणार त्याच्यावर फोर्स? बाकीच्या एरियावरचे चार्जेस. एरिया DS सोडून जे बाकीचा एरिया आहे ना बाळांनो, ते चार्जेस त्याच्यावर फोर्स लावणार. ओके. चला, मग आता का लावणार? एरिया DS वरचे चार्जेस आहेत म्हणून. जर एरिया DS वर जर चार्ज राहिले नसते तर फोर्स लागला असता का? नाही लागला असता कदाचित, आहे का नाही? म्हणून बाळांनो आपण एक काम करूया, एरिया DS वरचा फोर्स काढायचा आहे ना. हां. मग तो एरिया DS वरचे चार्जेस तुम्हाला माहिती आहेत का? बघा, कारण तुम्हाला हे माहीत पाहिजे बाळांनो. काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्याख्या मागे शिकलोय आपण. इलेक्ट्रिक फील्डची व्याख्या, फोर्स ॲक्टिंग ऑन टेस्ट चार्ज. आठवतं का? बघा, जर ई इंटेन्सिटीच्या जागी